समजा इथरचं उदाहरण दिलं ROR, एकच फंक्शन ग्रुप आहे इथर, याचं नाव लिहिताना आपण अल्कॉक्सी अल्केन असं लिहिणार, अल्कॉक्सी अल्केन. यामध्ये पेरेंट कंपाऊंड आहे अल्केन आणि फंक्शन ग्रुप हा O आहे, त्याचं नाव आधी लिहिलं अल्कॉक्सी अल्केन, मोनोफंक्शनल कंपाऊंड आहे. आणि हाच पॉलिफंक्शनल कंपाऊंड दिला तर या पॉलिफंक्शनल कंपाऊंड मध्ये दोन वेगवेगळे फंक्शनल ग्रुप घेतले आहेत. CH3CH इथं OH जोडलेला आहे, या अल्कोहलचा फंक्शनल ग्रुप. त्यानंतर आहे CO, कीटोनचा फंक्शनल ग्रुप, CH2 आणि CH3. आता जी प्रायोरिटी लिस्ट बघितली त्या प्रायोरिटी लिस्ट मध्ये CO ची पोझिशन OH च्या आधी आहे. The priority should be given to the CO आणि लेस प्रायोरिटी द्यायची OH ला. म्हणजे OH काय झाला, सबस्टिट्यूएंट, याचं नाव प्रेफिक्स म्हणून लिहिणार. आणि CO झाला प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप, याचं नाव सफिक्स म्हणून लिहिणार. आता लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन सिलेक्ट केली, यामध्ये दोन्ही कार्बन ॲटम ज्यांना फंक्शनल ग्रुप अटॅच झाले किंवा जो फंक्शनल ग्रुप मध्ये इन्व्हॉल्व आहे ते आपण घेतलेले आहे. जी ती चेन अशी आडवी. आता या कार्बन ॲटमनं नंबरिंग करताना इथून नंबर 1 दिला आपण, 2, 3, 4 आणि 5. 2 नंबरच्या कार्बन ॲटमला OH जोडला आणि 3 नंबरच्या कार्बन ॲटमला CO जोडलेला आहे. जे प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप कोणता झाला, CO. त्याला कमी नंबर आला पाहिजे, 2 नंबर इकडून येऊ शकतो का, नाही येणार. तो इकडून 2 नंबर येतो का बघायचं, 1, 2, 3 पोझिशन येते, दोन्ही बाजूनी पोझिशन 3 येते CO फंक्शनल ग्रुपची. अशा केसमध्ये सबस्टिट्यूटला कमी नंबर येईल अशा रीतीने नंबरिंग करायचं, म्हणजे या दिशेने केलेलं नंबरिंग करेक्ट आहे. समजा इकडून नंबरिंग केलं असं, इथं नंबर 3 आला असता, इथं नंबर 4 आला असता, मॅक्सिमम सबस्टिट्यूएंटचा इट इज रॉंग. म्हणजे 3 इज द पोझिशन ऑफ प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप अँड 2 इज द पोझिशन ऑफ सबस्टिट्यूएंट. आता याचं नाव प्रेफिक्स म्हणून लिहिणार, OH असेल तर हायड्रॉक्सी, 2 हायड्रॉक्सी असेल. आणि याचं नाव प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप असल्यामुळं सफिक्स म्हणून लिहिणार, हे 3ONE. एकूण कार्बन ॲटम किती आहेत, 5. 1, 2, 3, 4 आणि 5. पेरेंट अल्केनचं नाव झालं पेंटेन. आता पेंटेन मध्ये 3 नंबरच्या कार्बन ॲटमला ONE जोडलाय, तो सफिक्स म्हणून लिहिताना 3ONE, पेंटॅन 3ONE. त्याआधी प्रेफिक्स म्हणून सबस्टिट्यूएंटचं नाव लिहावं लागेल, 2 हायड्रॉक्सी. या IUPAC या कंपाऊंड मध्ये 2 हायड्रॉक्सी हा P स्मॉल होणार, त्याला जोडूनच लिहिणार आपण पेंटॅन 3ONE, पण 2 हायड्रॉक्सी पेंटॅन 3ONE. याच्यामध्ये प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप ऑर्डर ऑफ प्रायोरिटी जर कन्सिडर केली तर तो आहे CO, कीटोन. यानंतर सफिक्स कोणता लिहिणार, ONE. आणि सबस्टिट्यूएंट कोणता झाला, OH. प्रेफिक्स कोणता लिहिणार, हायड्रॉक्सी. समजा OH प्रिन्सिपल सबस्टिट्यूएंट असता तर शेवटी काय आलं असतं, OL. CO प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप आहे, शेवटी काय लिहिलं, ONE. OH प्रेफिक्स म्हणून लिहिताना हायड्रॉक्सी लिहिणार. OH सफिक्स असता तर OL असं लिहिलं असतं. म्हणजे असे हे पॉलिफंक्शनल कंपाऊंड्स आहेत. पुन्हा पॉलिफंक्शनल कंपाऊंडचं वेगळं एक्झाम्पल घेता येऊ शकेल. CH3 CH इथे NH2 जोडलाय समजा, आणि CH2 COOH. म्हणजे हा बायफंक्शनल कंपाऊंड झाला, पॉलिफंक्शनल कंपाऊंड झाला. याच्यामध्ये कार्बन ॲटमची संख्या मोजण्यापूर्वी फंक्शनल ग्रुप कोणते आहे ते आयडेंटिफाय करायचे. एक अमायनो फंक्शनल ग्रुप झाला आणि दुसरा COOH फंक्शनल ग्रुप झाला. आता ती जी पॉलिफंक्शनल कंपाऊंड्स मध्ये ऑर्डर ऑफ फंक्शनल ग्रुप आपण बघितली होती, त्यामध्ये टॉप प्रायोरिटी कुणाला होती, COOH ला, आणि NH2 हा शेवटी होता. म्हणजे प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप झाला COOH आणि NH2 हा प्रेफिक्स म्हणून सबस्टिट्यूएंट म्हणून लिहिणार. आता यामध्ये लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन सिलेक्ट केली, त्या लॉंगेस्ट चेन मध्ये कार्बन ॲटमची संख्या किती झाली, 1, 2, 3 आणि 4. म्हणजे प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुपला नंबर 1 लिहिला, तर नंबर 2, नंबर 3 आणि 4. तर 4 कार्बन ॲटम आहेत, त्यामुळे पेरेंट अल्केनचं नाव झालं ब्युटेन. ब्युटेन ई ची रिप्लेसमेंट आपण प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुपच्या सफिक्सने करणार OIC असेल.
इथं 1 पोझिशन कार्बॉक्सिलिक ॲसिडमध्ये लिहिण्याची गरज नाही, ब्युटॅनोइक ॲसिड झाला. तर राहिलेला फंक्शन ग्रुप NH2 आहे, त्याचं प्रेफिक्स म्हणून नाव लिहिताना अमायनो लिहिणार, त्याच्यावर त्याची पोझिशन लिहिणार आपण, जे लोकेट नंबर त्याचा 3 अमायनो ब्युटॅनिक ॲसिड इज IUPAC नेम ऑफ द कंपाऊंड. त्याचं नाव काय झालं? 3 अमायनो ब्युटॅनोइक ॲसिड. यामध्ये लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन म्हणून पेरेंट अल्केन ठरवला, 4 कार्बन ॲटम असणारा ब्युटेन. प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप ऑर्डर ऑफ प्रायोरिटी लिस्टनुसार COOH आहे, कार्बॉक्सिल ग्रुप आहे. सबस्टिट्युएंट ऑर्डर ऑफ रिएक्टिव्हिटीनुसार अमाइन. जे प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुपचं नाव लिहिताना सफिक्स म्हणून लिहिलं OIC ॲसिड, आणि सबस्टिट्युएंटचं नाव लिहिताना अमायनो विथ लोकेट नंबर लिहिलं. कार्बॉक्सिलिक ॲसिडमध्ये कार्बॉक्सिल कार्बन ॲटमची पोझिशन कधी लिहिली जात नाही, म्हणून ब्युटॅनॉइक ॲसिड लिहिलं आपण, आणि त्याच्या आधी 3 अमायनो ब्युटॅनॉइक ॲसिड असं याचं IUPAC नेम झालं. आता यानंतर IUPAC नेम्स ऑफ सबस्टिट्युटेड बेन्झीन पाहिजे. IUPAC नेम्स ऑफ सबस्टिट्युटेड बेन्झीन. जे बेन्झीन मधल्या हायड्रोजन ॲटमची रिप्लेसमेंट वेगवेगळ्या फंक्शन ग्रुपनी करून त्याच्या IUPAC नेम्स कसे लिहिले जातात हे आपण पाहणार. IUPAC नेम्स ऑफ सबस्टिट्युटेड बेन्झीन. यासाठी उदाहरण घेऊया आपण. H ॲटमची रिप्लेसमेंट समजा Cl ॲटमनी झालेली असेल तर याचं नाव डायरेक्ट लिहिता येतं क्लोरोबेन्झीन. क्लोरोबेन्झीन हे पेरेंट कंपाऊंड आहे बेन्झीन, तो शेवटी लिहिला, आणि त्या फंक्शनल ग्रुपचं मोनो फंक्शनल ग्रुपचं नाव प्रेफिक्स म्हणून लिहिलं क्लोरोबेन्झीन. असाच यामध्ये NO2 ग्रुप असेल, NO- डबल बॉन्ड O, नायट्रो प्रेफिक्स म्हणून लिहिणार, याचं नाव होईल नायट्रोबेन्झीन. नायट्रोबेन्झीन. Br ॲटम असेल, मोनो फंक्शन कंपाऊंड आहे, जसा क्लोरोबेन्झीन लिहिला तसं याचं नाव ब्रोमोबेन्झीन. ब्रोमोबेन्झीन. क्लोरोबेन्झीन, नायट्रोबेन्झीन, ब्रोमोबेन्झीन अशी यांची IUPAC नावं होऊ शकतील, किंवा आयोडोबेन्झीन देता येईल. फंक्शनल ग्रुप इथं आहे आयोडोबेन्झीन. आणि जर अल्काइल बेन्झीन असेल, हा C आहे, याला T ब्युटाइल ग्रुप जोडले, या ॲरोमॅटिक रिंगला T ब्युटाइल ग्रुप जोडले असेल तर याचं नाव होणार टर्ट ब्युटाइल बेन्झीन. टर्ट ब्युटाइल बेन्झीन. दीज आर दी IUPAC नेम्स ऑफ सबस्टिट्युटेड बेन्झीन. आता काही एक्झाम्पल्स असे आहेत की ज्यामध्ये ट्रिवियल नेम्स हे IUPAC नेम्स म्हणून कन्सिडर केले आहेत. कॉमन नेम्स आहेत त्यांनाच IUPAC नेम्स कन्सिडर केले. तसे काही आपण एक्झाम्पल्स बघूया. IUPAC सिस्टीम हॅज ॲक्सेप्टेड ट्रिवियल नेम्स ॲज IUPAC नेम्स. त्यामध्ये एक्झाम्पल घेता येईल टोलिन, CH3, याचं नाव होणार ट्रिवियल नेम मिथाइल बेन्झीन, किंवा ट्रिवियल नेम आपण टोलिन दिले. टोलिन इज कॉमन ट्रिवियल नेम ॲज वेल एज IUPAC नेम. NH2 जोडलेला असेल तर ॲनिलिन, इट इज ट्रिवियल नेम ॲज वेल एज IUPAC. या अमायनो बेन्झीन होणार तो ॲनिलिन. OH जोडलेला असेल, फिनॉल इज कन्सिडर्ड ॲज ट्रिवियल ॲज वेल एज IUPAC. फिनॉल जे हायड्रॉक्सी बेन्झीन झाला, हे कॉमन नाव पण चालू शकेल, IUPAC नावही चालू शकेल. OCH3 ग्रुप जोडला, इथरचा मेंबर आहे ॲनिसोल, इट इज ट्रिवियल नेम ॲज वेल ॲज कॉमन नेम. म्हणजे दीज कॉमन अँड IUPAC नेम्स आर कन्सिडर्ड ॲज सेम. समजा CHO आहे, ॲरोमॅटिक रिंगला जोडलेला, तर बेन्झाइड असं याचं ट्रिवियल नेम किंवा IUPAC नेम होणार बेन्झाइड.
आणि CHOच्या ऐवजी COOH ग्रुप असेल तर याचा ट्रिव्हियल आणि IUPAC नेम सेम होईल, बेन्झॉइक ऍसिड. ही नावं विशेष करून तुम्ही कॉमन नेम मध्ये यूज करू शकता आणि IUPAC नेम मध्ये सुद्धा यूज करता येऊ शकतील. हे ठराविक एक्झाम्पल्स आहेत, ते पुन्हा पुन्हा येणार आहेत, ते आपण रूल्स लक्षात ठेवायचे. कॉमन ॲज वेल ॲज IUPAC नेमचा सेम. आता यामध्ये असे काही एक्झाम्पल्स आहेत की ज्यामध्ये अरोमॅटिक रिंग आपण सबस्टिट्युएंट म्हणून घेऊ शकतो. लॉंगेस्ट चेन दिलेली आणि त्यामध्ये अरोमॅटिक रिंग सबस्टिट्युएंट म्हणून जोडलेले CH3 CH, इथं अरोमॅटिक रिंग जोडली C6H5 CH2 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 आणि CH3. आता यामध्ये लॉंगेस्ट चेन सिलेक्ट जर केली तर ती लॉंगेस्ट चेन अशी आहे, जे हा फंक्शनल ग्रुप झाला सबस्टिट्युएंट, अल्काइल ग्रुपच्या ऐवजी अराइल ग्रुप सबस्टिट्युएंट आलेला, म्हणजे दिस वन इज सबस्टिट्युएंट. त्या लॉंगेस्ट चेन मधील कार्बन ॲटमची संख्या मोजा, त्यांना नंबर द्या 1 2 3 4 5 6 and 7. 2 is the lowest possible position of substituent. आता IUPAC नेम लिहिताना पेरेंट अल्केनचं नाव फिक्स झालं, 7 कार्बन ॲटम असतील तर हेप्टेन. सेकंड कार्बन ॲटमला C6H5 जोडला म्हणून 2 या सबस्टिट्युएंटचं नाव आहे फिनाइल. हेप्टेन इज IUPAC नेम ऑफ द कंपाऊंड. या असे काही एक्झाम्पल्स आहेत, 2 फिनाइल हेप्टेन. समजा यामध्ये लॉंगेस्ट चेन मध्ये 6 कार्बन ॲटम आहेत आणि टर्मिनल एंडला C6H5 ग्रुप जोडला. CH2 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 3 झाले, 4 5 आणि 6 आणि इथं C6H5 जोडले. अगदी सोपं आहे. 6 कार्बन ॲटम आहेत, हेक्सेन 1 नंबरच्या कार्बन ॲटमला फिनाइल जोडला म्हणून 1 ही पोझिशन इथे लिहिण्याची गरज नाही, कारण ती लोएस्ट पॉसिबल पोझिशन आहे. याचं नाव झालं हेक्साइल बेन्झीन, सॉरी हेक्साइल फिनाइल हेक्सेन. सबस्टिट्युएंट झाला फिनाइल आणि 6 कार्बन ॲटम आहेत हेक्सेन. इथं 1 पोझिशन लिहिण्याची गरज नाही, फिनाइल हेक्सेन असे याचं नाव झालं. समजा यामध्ये फंक्शनल ग्रुप आलेला असेल तो इथं फंक्शनल ग्रुप Cl जोडला जाईल. तर फंक्शनल ग्रुपला प्रायोरिटी देणार, इथं नंबर 1 येणार, तर 2 3 आणि 4 म्हणजे हा बाय फंक्शनल कंपाऊंड झाला. एक फिनाइल ग्रुप सबस्टिट्युएंट आला, Cl हा प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप झाला, त्याला पोझिशन 1 लिहिली आणि प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुपचं नाव आपण लिहित असताना काही वेळा प्रेफिक्स म्हणून पण घेऊ शकतो, सफिक्स म्हणून घेता येतं. इथं Clचं नाव आपण प्रेफिक्स म्हणून घेणार, म्हणजे 1 क्लोरो असं होणार, 1 क्लोरो. कारण हॅलाइड ग्रुप हे कधीही आपण सफिक्स म्हणून घेतलेले नाही, यापूर्वी पाहिले. हॅलाइड ग्रुप्स आर ऑलवेज कन्सिडर्ड ॲज प्रेफिक्सेस, म्हणजे 1 क्लोरो 4 फिनाइल आणि पेरेंट अल्केना ब्युटेन. हॅलोजन ॲटम असेल तर नेहमी तो सफिक्स म्हणून प्रेफिक्स म्हणून घ्यायचा, जरी प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप असला तर. 1 क्लोरो 4 फिनाइल 4 नंबरला सबस्टिट्युएंट जोडला आणि एकूण कार्बन ॲटम 4 आहे, त्यामुळे याचा IUPAC नेम होणार ब्युटेन. 1 क्लोरो 4 फिनाइल ब्युटेन इज IUPAC नेम ऑफ द कंपाऊंड. तर समजा याच्यामध्ये ॲरोमॅटिक रिंग आहे आणि या ॲरोमॅटिक रिंग मध्ये इथं CO ग्रुप आला, CH2 CH2 CH3. तर CH2 CH2 CH3 हा कीटोनचा मेंबर झाला. तर कीटोन मध्ये नंबरिंग करत असताना नेहमी CO ग्रुपची पोझिशन 2 येते, इथं मात्र पोझिशन 1 येणार, 2 3 आणि 4. तर पोझिशन 1 का आली, कारण हा सबस्टिट्युएंट आहे फिनाइल, प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप झाला CO. तर हा कार्बन ॲटम धरून आपण लॉंगेस्ट चेन सिलेक्ट केली, कार्बन ॲटम झाले 4. प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुपच्या कार्बन ॲटमला पोझिशन 1 आली, ही पोझिशन 1 लिहिली,
1 ला काय जोडलं फिनाईल, 1 फिनाईल. एकूण 4 कार्बन ॲटम असतील तर ब्युटानोन, आणि 1 नंबरच्या कार्बन ॲटमला फिनाईल जोडल्यामुळं ब्युटान 1 ON लिहिलं. आता 1 पोझिशन इथं लिहिणं गरजेचं आहे. का गरजेचं आहे तर हा C6H5 ग्रुप 2 नंबरच्या कार्बन ॲटमला सुद्धा किंवा 3 नंबरच्या कार्बन ॲटमला जोडला जाऊ शकतो. याचा IUPAC नियम होणार 1 फिनाईल ब्युटान 1 ON. आता ब्युटान 1 ON का पॉसिबल आहे इथं आहे. काही ठिकाणी काही रेफरन्सेस मध्ये इथं 1 पोझिशन दिली जात नाही. याचा IUPAC नियम 1 फिनाईल ब्युटान नून असं लिहिलं जातं. जर दिली नाही म्हणजे पोझिशन 1 हे नेहमी कन्सिडर करायचं. म्हणजे हे सगळे पॉलिफंक्शनल कंपाऊंड्स, मोनोफंक्शनल कंपाऊंड्स किंवा ॲरोमॅटिक रिंगला सबस्टिट्यूएंट जोडलेले किंवा ॲलिफॅटिक रिंगला अराईल सबस्टिट्यूएंट जोडलेले कंपाऊंड्स आपण बघितले. त्यांचे IUPAC नेम्स कसे लिहायचे, रूल्स बघितले. टेक्स्टबुकमध्ये फार छान एक्झाम्पल्स दिलेले आहेत. तुम्ही जर टेक्स्टबुक उघडलं त्यामध्ये एक्झाम्पल सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केला तर हे रूल्स कसे अप्लाय करायचे सहजासहजी तुम्हाला समजतील. तर आज या ठिकाणी आपण थांबूया. याचं जेवढं प्रॅक्टिस कराल तेवढा तुमचा कॉन्फिडन्स IUPAC नॉमेनक्लेचरमध्ये वाढत जाईल. लक्षात आलं आहे? धन्यवाद.